रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे हृदये मंदिरे स्मराकार आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तिराया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपणार्थ्यं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकङ्कत्यजोधिकामोधिवक्रं कलानिशवादाप्नुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रण्यकृष्णबिभत्सु संवाद भूतोर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृत्यनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिने मय राधे जिकोदा जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरो सुधारी बरनवु रघुबर बिमल जशु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवु कलेस विकार मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा
या वारकरी संतांच्या मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदयी मंदिरे स्मराकारे आपुलिया पण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग इच्छावजड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दिन वत्सरदया शुंदू करुणावंत सर्व भूत हितेरतः संत श्रेष्ठ माऊली वहा वैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हा 3 चरणाचा सर्वांना महाराज नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार तो म्हणजे असा. वैकुंठवासी मुंजाजी नागोबा पाटील बेटकर मुकदम यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त गोडास कीर्तनाचं आयोजन आहे. आज वाळकी या गावामध्ये कीर्तनासाठी सर्व महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. ज्यांच्या रसरमणीतून आपण पहिली चाल ऐकली श्री हरिभक्त प्रायण शिंत वादक, माझ्याबरोबर सतत राहणारे व्यक्तिमत्व. टी व्हीवरती कथा झाली तिथं पण शिंत वादकासाठी महाराज टी व्हीनं ज्यांची निवड केलेली होती ते आमचे राहुल महाराज नावलगावकर आज कीर्तनासाठी गायनासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या पाठीमागे गोडगळ्याचे धनी आपल्या परिसराचं वैभव माझे परमित्र परमादरणीय श्री हरिभक्त प्राण प्रदीप दादा या ठिकाणी उपस्थित कांबळजकर, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. मृदंगावरती उपस्थित श्री हरिभक्त प्रायण माझे परमित्र तबला विशारद मृदंग विशारद आता कथेसाठी तबला वाजवत आहेत. गोड असा त्यांचा हात आहे. माझे परमित्र श्री हरिभक्त प्रायण वैभव महाराज मार्कंडकर या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. चौबदारमध्ये या ठिकाणी शिवाजी महाराज किकीकर आहेत. आता गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ, कांबळजकर भजनी मंडळ, वळकीकर भजनी मंडळ, परिसरातील सर्व माता भगिनी पुरुष मंडळ, गावातील सर्व माता भगिनी पुरुष मंडळ, प्रतिष्ठित नागरिक मंडळी आणि हे कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते म्हणजे श्रीमान सखाराम मुंजाजी पाटील बेटकर आणि दत्ताराम मुंजाजी पाटील बेटकर मुकदम आणि आमचे मित्र आणि मुकदम पाटलांचे नातू आमचे गोविंद भाऊ बेटकर. गोड असं निवेदन केलेलं आहे. बराचसा थोडा वेळ झालेला आहे, 10 वाजलेले आहेत. गोड असं चिंतन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल सुंदर असं गोडाशी साऊंड सिस्टीम आमच्या कापशीकर दादांची मुकदम पाटलांची आहे आणि ही कीर्तन आपल्याला नंतर वर्षभर ऐकाय मिळणार आहे. आता त्याच्यामुळं कॅमेऱ्याची सोय केलेली आहे. आमचे अनिल भाऊ म्हणले लखन महाराजाला, लखन पाटील लावा म्हणे कॅमेरा. गोविंद भाऊला मी म्हटलं काय हरकत नाही, कथेला शूटिंग करण्यासाठी आहेत ते दुपारी. म्हटलं चला गाडीमध्ये बसा चला. सुंदर असं त्यांचं मोठं नाव आहे. मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहेच, त्याच्यामुळे यूट्यूबला जायचं आहे आणि यूट्यूब ओपन करून त्याच्यावर बाप माणूस कीर्तन असं नाव टाकायचे. काय टाकायचे नाव? बाप माणूस कीर्तन. बाप माणूस कीर्तन असं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती ह्याचं कीर्तन तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार आहे. म्हणजे बाप माणूस कीर्तन आमचे लखन पाटील ताडमे यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. गोड असं चिंतन आपण पाहणार आहोत.
लक्षपूर्वक ऐका. बाबांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. मला सलग 3ऱ्या वर्षीसुद्धा ही कीर्तनोपी सेवा ही माझ्याकडंच आहे. गोड जेवणापासून वर्षश्राद्ध माझ्याकडंच होतं आणि आता हे पुण्यतिथी माझ्याकडंच आहे. या परिवाराचं नाहीतर सर्व गावकऱ्यांचं माझ्यावर विशेष असं प्रेम आहे. लक्षपूर्वक ऐका. जो अभंग घेतला आहे माऊली ज्ञानोबारायांचा आहे, 3 चरणाचा आहे. सरळ सरळ अभंग आहे, सगळ्यांना भावार्थ कळेल असा सरळ अभंग आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदयी मंदिरे स्मराकारे. थोडं एक कमी करा. राम आणि कृष्ण हे नामचिंतन आपल्या हृदयामध्ये साठवायचे आहे, त्याचं स्मरण करायचं आहे. महाराज स्मरण करा म्हणताय, याचं नेमकं काय करायचं स्मरण करून आम्हाला लाभ काय? सध्या या कलियुगामध्ये लाभ असल्याशिवाय मनुष्य कोणताही व्यक्ती कुठे वेळ खर्च करायला तयार नाही. लाभ असेल तर त्याच्यामध्ये महाराज काहीतरी तिथं माणूस वेळ देतो. बरोबर आहे का नाही? काहीतरी मिळकत पाहिजे, नफा पाहिजे. बरोबर ना? कोणताही धंदा असू द्या, त्याच्यात मिळकत काही असेल, नफा असेल तर ते उद्योगाचं आहे, तर ती साधन उपयोगाला येणार आहे, तर ते नामचिंतन उपयोगाला येणार. बरोबर ना? काहीतरी मिळालं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? कीर्तनासाठी 2 तास आपण वेळ काढलाय, काहीतरी मिळालं पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? थोडं मान हलवानं झोपी गेल्यासारखं करू नका. आताच तुम्हाला माहिती आहे की माझा स्वभाव थोडं बोलत राहावं लागते, थोडं हसत राहा, माझ्याकडे बघत राहा. लक्षपूर्वक ऐका. काहीतरी मिळाल्याशिवाय कोणी खर्च करतं का हो? करतं का? चला जाऊ द्या. इथं अनिल भाऊ दुकानदार आहे. दुकानदार भाऊ, 10 लाख रुपयाचा जर आपण महाराज दुकानामध्ये जर आपण जर माल घेतला, 10 लाख रुपये जर गुंतवणूक केली, तर त्या 10 लाखाचे पुढच्या वर्षी किती झाले पाहिजे? अपेक्षा थोडी जास्त. शास्त्र सांगते 10 लाख गुंतवले ना, तर 10 लाखाचे पुढच्या वर्षी 20 लाख झाले पाहिजे. किती झाले पाहिजे बळभाऊजी? 20. तेवढे नका, 25 नका. किती झाले पाहिजे? 20 झाले पाहिजे. जाऊ द्या. 20 नाही झाले तर हा मग आता 15 आले आहे की नाही? 15 नाही झाले तर हाय ते 2 एकर इकतूच वाटाले तू आता. असं म्हणले असं उद्योग असा जमत असते का महाराज? 10 लाखाचे 15 लाख नाही झाले तरी चालतात. 10 लाखाचे 15 नाही झाले चालतात, पण 12.5 तरी झाले पाहिजे. 12.5 नाही झाले तर 11 तरी झाले पाहिजे. आणि 11 जरी नाही झाले तेवढे तरी राव. हा बघा दाजी शिका गणित आता. हा तसं 5 लाख म्हणले हाय का नाही? उगं विनाकारण आता मला बीपी वाढायला लागला इथं. तसलं उलट माझ्या आधी 4,000चं गेले डिझेल, त्याच्यात मग महाराज असलं उलट मला कसं जमल? लक्षपूर्वक आहे का. 10 लाख रुपये गुंतवले ना, 10 लाखाचे 11-12 नाही झाले तरी चालतात. पण विनायक पाटील 10 लाखाचे किती झाले पाहिजे? नाही काही मिळकत झाली तरी शेवटी 10 लाख तरी शिल्लक राहिले पाहिजे. पण नाही मिळकत अशी तरी चालतंय, पण 10 लाखाचे 5, 7, 8, 9 लाख व्हायला जमत नाहीत. आणि 10 लाखात जर मला 9 लाख 8 लाख जर उत्पन्न होत असेल तर तू कोवर आहे म्हणले असला उद्योग आणि बेनिफिट मिळून काही उपयोगाचा मुदिला मने पडे तोटा, खरा खोटा उदीम, खरा खोटा उदीम, खरा खोटा उदीम. मुदिला पडे तोटा, खोटा उदीम, खरा खोटा उदीम, खरा खोटा उदीम. मुदला मध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. उदीम म्हणजे व्यवसाय, असला व्यवसाय काही उपयोगाचा नाही. महाराज आम्हाला वेळ सुद्धा नाहीये, आम्ही संसार करणारे माणसं आहेत. मग तुम्ही तर सांगतात हृदयी मंदिरी स्मराकारे, नामचिंतन करा. काय त्याच्यापासून मिळणार आहे? माऊली ज्ञानोबा सांगतात ज्यानं नामचिंतन घेतले ना, त्याचा फायदा ज्यानं घेतलाय त्याला विचारा. कारण का साखरेची गोडी कोणाला विचारावी? ज्यानं खाली त्याला विचारावी. मग नामचिंतनाचा फायदा ज्यानं नामचिंतन केलंय त्याला विचारा. काय नामचिंतनाचा फायदा? नामचिंतनाचा फायदा आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, इष्ट परमानंद प्राप्ती. पहिला फायदा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि इष्ट परमानंद प्राप्ती. एक, जो नामचिंतन घेतो त्याची येरजार संपते. 2,
आणि जो नामचिंतन घेतो त्याला स्वर्गाला जाता येतं 3 विठ्ठल. नामचिंतनाचा व्यवहार केलाय आणि तो व्यक्ती वाया गेलाय असं कोणी ऐकलेलं? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? सांगावितो विनवितो. हो, कोणाला तरी आतापर्यंत मिळाले का हो नामचिंतनाचा व्यवहार केला आणि त्याला नफा मिळाला नाही, तोटा मिळालाय नाही? तुकोबाराय म्हटले सगळ्यात मोठा तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देण्याचं साधन हे नामचिंतन आहे. महाराज का नामचिंतन करायचं? माऊली ज्ञानोबराय म्हणतात या जन्म मृत्यू संसारातून बंधन मुक्त करायचं असेल तर ती नामसाधना करावी लागेल. दुसरं कोणी केले तर जमणार का? अजिबात जमणार नाही. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदयी मंदिरे स्मारकारे. कारण का या मृत्यूच्या आणि जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून या संसारातून जर तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर तुमची सोडवणूक तुम्हाला करावी लागेल. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन. संसाराचं बंधन म्हणजे हे नाहीत बरं, हे बायका पोरं हे तर संसार आहेत, पण ही संसाराची व्याख्या माऊली ज्ञानोबरायला अपेक्षित नाहीये. आगा उपजने आणि निमने हे 7 जिका मानने तया जीव लोकू म्हणे संसारुहन. हे जन्मन आणि मरण हा सगळ्यात मोठा संसार आहे आणि या संसाराची बेडी सोडवायची असेल तर तुम्हाला तुमचं भजन करावं लागेल. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. मग महाराज हे बंधन तोडण्यासाठी काय करावं लागेल? रामकृष्ण नामाची माळा आपल्या हृदयामध्ये सतत जपावी लागेल आणि ती माळ मी जपली तुम्ही जपा असं माऊली ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया विठाला. ऐका, संसाराचं बंधन साधन आहे, फार मोठं बंधन आहे. मग एवढं मोठं बंधन जर सोडवायचं असेल तर महाराज तेवढी साधना सुद्धा मोठीच लागते बरं, ध्यान ठेवा. वेदांत शास्त्रामध्ये अशी परिभाषा आहे, जेवढं तुमचं काही महाराज साध्य मोठं असेल तेवढी मोठी तुम्हाला साधना करावी लागते. जर तुमचं साध्य मोठं असेल आणि साधन लहान असेल तर तुम्हाला साध्य मिळणं अपेक्षित बस नाही उपयोगाचं. महाराज एखाद्या माणसाला जर मोठं पद जर हासिल करायचं असेल मिळवायचं असेल तर त्याला कष्टसुद्धा तेवढेच घ्यावे लागतात. दादा ध्यान ठेवा, देरे हरी पनगावरी कोणालाही मिळत नाही. जेवढं मोठं तुमचं ध्येय असेल तेवढे मोठे तुमचे महाराज पळापळसुद्धा असावी लागते, म्हणजे साधनासुद्धा तेवढीच असावी लागते. बरोबर आहे की नाही? हजारो माणसा देखत महाराज ज्याला कीर्तन करायचं आहे त्यानं आळंदीला राहून विचारसागर वृत्ती प्रभाकर ज्ञानेश्वरीचं चिंतन गाथ्याचं चिंतन नाही भगवद्गीतेचं महाराज संहिता त्यानं वाचलीच पाहिजे, त्यानं केलीच पाहिजे, तर त्याला हजारो लोकांमध्ये कीर्तन करता येतं. त्याच्या पुढं कीर्तन कोणतंही महाराज टाका तो उचलल्याशिवाय राहत नाही. फक्त महाराज त्याची साधना त्याला तशी करावी लागते. बरोबर आहे की नाही? आता एवढी गोड अशी चाल म्हणली गायकाने, एवढा गोड असा पकवाज वाजवला, तर पकवाज वाजवण्यासाठी आणि गायन करण्यासाठी डायरेक्ट माईक घेतलं आणि डायरेक्ट समाजामध्ये उभा टाकून बोलता येतं का हो? गायन करता येतं का बाबा? करता येत नाही. वादन करता येतं का? अजिबात नाही. आधीच वाजवता येतच नाही म्हणा, पण थंडीच्या दिवसात तर हाय ते बी विसरून जाते. लय अवघड थंडीच्या दिवसामध्ये महाराज बोटच पळत नाहीत महाराज, ते सगळे आकडून बसतात. त्याच्यामुळे एक ध्यान ठेवा, ही जी साधना त्यांनी केलेली आहे म्हणून आज ते साध्यरूपी या पकवाजावरती पकवाज वाजवू शकतात आणि त्यांचा मुकडा वाजवला की लोक हजारोच्या संख्येनं टाळ्या वाजवतात. ही त्यांनी केलेली साधना आहे महाराज. तेवढी साधना केली नसती तर आज तिथं पकवाज वाजवू शकले नसते. कीर्तनामध्ये 10 मिनिटाची चाल असते भाऊ, पण 10 मिनिटाची चाल आणि त्याच्यामध्ये 2 जागा सोडलेल्या 2 मुकडे चक्रधार वाजवण्यासाठी या लोकांना महाराज एक महिना एक मुकडा 2-2, 3-3 तास पहाटे 4ला उठून वाजवावं लागलाय. आधी लक्षात आलं का बोललेलं? तेव्हा कुठं इथं वाजवता येतं. मला एवढं सांगायचं, जेवढं साध्य तुमचं मोठं असेल तेवढी साधना करावी लागते. याच्यामध्ये कमी जास्तपणा झाला तर साध्य मिळणं शक्य नाही. याच्याकरता वेदांत शास्त्रामध्ये काहीतरी सूत्र सांगितले, तेवढे सूत्र सांगतो. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल
कमी जास्तपणा चलत नाही. त्याच्याकरता सूत्र सांगितलेलं आहे महाराज. साधन न्यूनत्वात साध्य प्राप्तीनं भवतु, साधन अभावात साध्य प्राप्तीनं भवतु, साधन महत्वात साध्य प्राप्तीनं भवतु, साधन भिन्नत्वात साध्य प्राप्तीनं भवतु. मग शेवटचं सूत्र सांगितलं, साधन समानत्वात साध्य प्राप्तिर्भवतु. जेवढं मोठं साध्य तेवढी मोठी साधना लागते. बरोबर आहे का नाही? त्याच्यात कमी जास्तपणा झालेला जमत नाही. ऐका, उदाहरण देतो कळण्याकरता. साधन न्यूनत्वात म्हणजे साध्य मोठं आहे आणि साधन लहान आहे, जमत नाही महाराज. एका माणसानं झाड पाडायचं ठरवलं. ऐकू आले की? हां, एका माणसानं झाड पाडायचं ठरवलं. झाड पाडायला काहीतरी साधन लागतं. साधन लागतं म्हणून महाराज तो घरी गेला. काका, झाड पाडायचंय, वडाचं झाड, वडाचं वटवृक्षाचं झाड पाडायचंय त्यानं ठरवलं. झाड पाडायला काहीतरी आपल्याजवळ साधन लागतं म्हणून तो घराकडे गेला आणि घरचं खुरपं आणलं आणि ते एका झाडाला खुरपीत बसला. खुरपं आणलं आणि वडाच्या झाडाला खुरपीत बसला. झाड पडल काय? ते मान हलवा ना माईछान मी जेटेल कर बघा. तुम्हाला तुमचे जेवण झाले, माझे जेवण झाले, थंडी वाजली, मलाही डोळा लागलाय. तुम्हाला फुकट वाटले काही? लय अवघड आहे महाराज. 268 किलोमीटर प्रवास करून इथं आलोय. 4:15 गाडीत बसलोय मी. फक्त एका ठिकाणी फक्त मला पाणी पिण्यासाठी आम्ही थांबलो, बाटल्या घेण्यासाठी आणि लघुशंका करण्यासाठी. नॉनस्टॉप इथं आलो. या बुवाचे फोनावर पण, महाराज लवकर या, लोक झोपी जातील म्हणून. लवकर आलो, तुम्ही कीर्तनात झोपी चाली. कसं वाटेल हो मला? पोलीस स्टेशनच्या समोर जर चोरी होईल तर पोलिसला काय वाटेल? आहे का नाही महाराज? तसं मान हलवा, थोडं बोलत चला ना. मी काय अवघड कीर्तन करत नाही, तुम्हाला माहिती, मी सोपच करतो. चला, साध्य त्याला झाड पाडायचंय. झाड पाडण्याचे साधन लागतंय. त्यानं महाराज हातात खुरपं घेतलं आणि झाड खुरपीत बसला. झाड पडल भाजी? हा, झाड पाडणारा एक दिवस पडल, पण झाड पडणार नाही. का पडणार नाही? बाळू दाजीला कीर्तन कळाले बघा. दाजी लय कीर्तन आहे, लय मोठे मोठे महाराज. ऐका, तिने सोबत राहिले महाराज. ऐका, झाड पाडायचं तर साध्य आहे, साधन वापरलंय, पण पाटील काय केलंय? चुकीचं केलंय. नाही, साधन छोट झालंय आणि साध्य मोठं झालंय. इथं सूत्र सांगताय, साधन न्यूनत्वात साध्य प्राप्तीर न भवतु. चला, दुसरं सूत्र आहे, साधन महत्वात साध्य प्राप्तीनं भवतु. इथं साधन लहान झालं, साध्य मोठं झालं. या सूत्रात काय सांगितलंय? साध्य लहान आहे आणि साधन मोठं आहे. एखाद्या माणसाला तहान लागली, दुपारच्या वेळेला, वैशाख महिना आहे आणि मनुष्य इथून चलत महाराज पार मारतळ्याला जायचा निघाला. वाटेमध्ये त्याला कुठंच काही मिळत नाही. ताणीने व्याकुल झालाय, तहान लागले, पाणी म्हणतोय, पाणी मिळत नाही. तेवढ्यामध्ये त्याला एक घर दिसलं. पाटील घराच्या पुढं झाला आणि घराच्या पुढं जाऊन आवाज दिला, कोणी आहे का घरात? कोणी घरात आहे का हो? तहान लागली मला, पाणी द्या, पाणी. असं म्हटल्या घरातून पाटील बाहेर आला. ते पाटील असा होता की रुबाबदार पाटील होता. 4 गावची जहागिरी त्याच्याकडे होती. त्या पाटलानं शब्द ऐकले आणि पाटील म्हणले, काय पाहिजे रे तुला? ते मला, पाटील पाणी द्यावं मला, पाणी. पाटील म्हणला, काय तुला लाज आहे का नाही? तुला काय कळते का नाही रे? 5-4 गावची जहागिरी आहे. अरे लोक मला सोनं मागतात, मी सरळ देऊन टाकतो, अंगठ्याच्या अंगठ्या. लोक मला बंडल पैशाचे मागतात, मी पैसे देऊन टाकतो. तू मला मागून काय मागालास? अरे मी पाटील आहे 4 गावचा. जाऊ दे, पाणी तुला कोणी देईल, कुठे मिळेल, पण माझ्याकडे 200 गाय आहेत. ओरिजिनल गिर गायचं तूप देतो तुला. तूप 1 लिटर नाही, 10 लिटर तूप देतो तुला. जेवढं प्यायचंय तेवढं पे. डोक्यात आले का? मन पाहून चाले. तहान लागलेल्या माणसाला तूप पाहिजे का पाणी पाहिजे? पाणी पाहिजे. पाणी महाग आहे का तूप महाग आहे? तूप महाग आहे. तूप महाग आहे. तूप कसं किलो आहे इकडं? 1000. जाताना 10-15 किलो द्या बरं. आमच्याकडे 1600-1400 चालू आहे महाराज. ते डुप्लिकेट असेल. डुप्लिकेट असेल का ते?
मग तुमचा हजाराचं ओरिजिनल आहे म्हणा की. वा रे वा, माझं भारी. सर्कल निवडून येतात बघा. ऐका लक्षपूर्वक ऐका. 1000 रुपये किलो मागं तूप आहे आणि पाणी कसं लिटर आहे? बरं जाऊ द्या. गावातलं साधं पाणी, ग्रामपंचायत पाणी, नळाला येणारं पाणी कसं लिटर आहे? फुकटच आहे. फुकट पाणी आहे. बरं जाऊ द्या. फिल्टरचं वापरलं तर हा? बाटली घेतली तर फिल्टरची म्हणालो, डबल फिल्टरची नाही. ती किती रुपयाला मला माहित नाही. नाहीतर युट्यूब चॅनल चालू आहे, मला पाठीमागं तृप्ती देसाई लागल. तू आणखी दारूचे भाव सांगालास का म्हणे. लय अवघड आहे मला, लय अवघड झालंय बोलणं सुद्धा महाराज. ऐका, 1000 रुपये किलो आलेलं तूप आणि 20 रुपये लिटरचं पाणी. पण पाटील त्याची तृष्णा भागवण्यासाठी, त्याची तहान भागवण्यासाठी 1000 रुपये महाग असलेलं तूप तिथं उपयोगाचं नाहीये. त्याची तृष्णा भागवण्यासाठी 20 रुपये फुकटचं पाणी उपयोगाचं आहे. त्याला साध्य मिळणं शक्य नाही. जरी महागाचं तूप असलं तरी त्याला समाधान मिळत नाही. सूत्रामध्ये बसत नाही. साधन महत्वात, साधन मोठं झालं आणि साध्य लहान झालं, सूत्र बसत नाही. चला क्लिअर झालं. तिसरं सूत्र आहे, साधन भिन्नत्वात साध्य प्राप्तीने भवतो. साधन भिन्न असेल मिळत नाही. तुम्हाला पंढरपूरला जायचंय आणि नागपूरची गाडी धरून जमणार नाही. मला आता कीर्तन करायचे. कीर्तन जर करायचं असेल तर मला साधन काय काय लागणार आहे हो? 2 गायक, 10-15 टाळकरी, विना आणि पकवाज. जर एखादा म्हणला महाराज तुम्हाला कीर्तन करायचं का? मी म्हणलो हो, पण महाराज आमचा पकवाज फुटलाय हो. मग पक्वाच्या शिवाय कीर्तन होत नाही. ते म्हणला महाराज पकवाज काय नाही, पण तसलंच आडू आहे बघा, पण कडक वाजते. कळलं का? पुढच्या पौर्णिमे आमुषाला वाजते बघा माळेगावमध्ये आता, है का ना? टंग 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 ते ढोलकी हो. हा, असं म्हणलं की लोकांना आनंद वाटते. आता लय अवघड. तर ढोलकीवर जमते का म्हणे? ते कातड आणि हे बी कातडच आहे की जमते काय? जमते काय? जमते का? अहो ढोलकी लावायचं शंकर मला लोंड्या जमना, गौतमी आणाला शंकर लोंडे कसा जमल तिथं मारा. लक्षपूर्वक आहे का? साधन भिन्नत्वा झाला. साधन भिन्न आहे आणि साध्य भिन्न आहे. तुम्हाला समाधान मिळणं शक्य नाही. चला, 4थं सूत्र आहे, साधन भिन्नत्वात साध्य प्राप्तीने भवतो. आणि मग तिसरं सूत्र आहे, 4थं सूत्र आहे, साधन अभावात साध्य प्राप्तीने भवतो. साधनाचा अभाव असेल तर साध्य मिळणं शक्यच नाही. बरोबर आहे का नाही? तुम्हाला पुण्याला जायचंय तर काय पाहिजे हो? मी आता अक्कलकोटच्या तिथून महाराज कथा करून आलो. मला इथं येण्यासाठी 4-4.25 तास लागले. पण इथं येण्यासाठी काय आणावं लागली सोबत? गाडी. माझं साध्य काय झालं दाजी? साध्य झालं कीर्तन, पण साधन काय झालं? गाडी. गाडी जर नसेल तर कीर्तन येऊ शकतो काय मी? अजिबात नाही. म्हणून महाराज लोकांना गाड्या घेतल्या की जळायचं. गाडी हे साधन आहे आणि साधन जर नसेल तर साध्य मिळणं शक्य नाही. आमचे वेदांताचार्य पंडित भाऊ क्षीरसागर आळंदी देवाचे उदाहरण सांगत होते. मोठ्यांचं उदाहरण आहे, माझ्या तोंडाला शोभत नाही, पण त्यांचं उदाहरण आहे. टाळी वाजून भजन करा सांगतो. विठ्ठल. साधन अभावात साध्य प्राप्तीर्न भवतु. साधन नसेलच, अभाव असेल साधनाचा, तर साध्य मिळणं शक्य नाही. लक्षपूर्वक ऐका. एक मनुष्य देवीच्या दारात गेला म्हण आणि देवीची आराधना केली आणि वेळ कमी असल्यामुळं देवी प्रसन्न झाली. कीर्तनात लवकर देव प्रसन्न होतात, बरं ध्यान ठेवा. हां, देवी प्रसन्न झाली. महाराज, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात्र सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी आई, गोंधळाला आई तुझ्या दारात आलोय ग, प्रसन्न हो. आणि आई प्रसन्न झाली. जगदंबा भवानी माता म्हणायला लागली, भक्ता तुला काय मागायचे ते माग. भक्त म्हणला, आई तुझ्या कृपेने मला सगळं आहे, पैसा आहे, मान आहे, सन्मान आहे, इस्टेट आहे, सगळं आहे, पण एकाच गोष्टीची कम करताय. देवी म्हणली, कोणत्या गोष्टीची? म्हणे सगळं आहे, फक्त आता इस्टेटीला मालक नाही म्हणे, पुढचा उत्तराधिकारी नाही म्हणे. म्हणजे त्याला काय नाही, काय नाही, मुलगा नाही, मला मुलगा पाहिजे. देवीने सांगितलं, एवढी माझी भक्ती केलायस, जा तथा तू जा, पोरग होईल.
पोरग होईल म्हटल्या त्याला एवढा आनंद झाला. ते घरी आलं, त्याला वाटलं घरी आल्या पोरगा असत. ढाळजत बघा आले, मधी झाले, बाहेर आले, तिकडं चालय, पुन्हा आले. म्हणे पोरग कस काय आलं नाही. 2 दिवस वाट बघितली, 7 दिवस वाट बघितली, 2 महिने वाट बघितली. ट्रान्सफॉर्म काय बंद पडले काय म्हणे, कस काय आलं नाही पोरग म्हणे. 4 महिने चातुर्मास त्यानं दम काढला मुकदम पाटील, माली पाटील. आणि पुन्हा देवीच्या मंदिरात गेलं. देवीला म्हणलं आई दार उघड बया, आता दार उघड. आई पुन्हा म्हणले भक्ता आलास का, आणखी चातुर्मास संपला काय. म्हणलं हो आलो. माग तुला काय मागायचे ते. पुन्हा म्हणलं आई मला दुसरं काय नको. काय पाहिजे, काय पाहिजे. पोरगी नाही हो, काय पाहिजे, पोरगा पाहिजे, मुलगा पाहिजे. देवी म्हणली अरे 4 महिन्याखाली आला होतास, पोरगच मागितला होतास, आणि आता डबल कशाला आलास मागायला. ते म्हणलं आई पोरग झालं नाही म्हणून डबल मागाय आलो. आई म्हणली तुला पोरग झालं नाही. म्हणला झाला तर कशाला इथं आलो असतो डबल मागाय. तुला झालं नाही म्हणून तर आलोय, दे लवकर पोरग. आई म्हणली खरं सांग पोरग झालं नाही तुला. म्हणे झालं नाही. अरे जगत जननी आदिशक्ती भवानी माता म्हणायला लागली भाऊ मी तर आदिशक्ती भवानी माता आहे. मी बोललेल्या शब्दानं पोरग होत नाही, आणि कलियुगाच्या साध्या मार्गानं बोलत पोरग आले 100 रुपये. असं कसं. आणि खरंच आहे. त्या आंध्रामध्ये एक बाई निघालती बघा, त्या बाईचं दर्शन घेतले की लेकरं होऊ लागली. माणसं तिकडे गेले हो, काय लोक कोणाच्या मागं लागतील सांगता येत नाही. महाराष्ट्रात एवढे देव आहेत, एवढे संत आहेत, एवढे महाराज आहेत, इकडे सगळे सोडे ना आंध्रात त्या यलम्मा देवीचं दर्शन घ्यायला गेले. ती कुठे गेली की बघा, पुन्हा गुजरातमध्ये एक निघालती. तिथं 50 फुटा बसायची, तिथून हात वर करायची. 50 फुटा बाई बसायची, तिनं हात वर केल्या केल्या पोरग होऊ लागलं. काय कमाल आहे. देवी म्हटली महाराज साध्या साध्या माणसानं बोललेलं महाराज खरं व्हायले. कलियुगातल्या साध्या पृथ्वीतल्या मी तर जगतजननी भवानी माता आहे. आता इकडे काही मला माहिती नाही, मग इकडे आलते की नाही मला माहित नाही म्हणा, पण त्या राहुल महाराजच्या पलीकडले भारी आलते. ते साखरे महाराज आलते बघा, इकडे आलते का नाही. साखरे बाबा, साखर बाबा का, हां तेव्हा तिकडे आलते बघा. तिकडे राहुल महाराज इकडे नाही ना, इकडे नाही. आपले मामासाहेब आहेत बस झालं. हां ते साखरे बाबा असे झाले. आता त्याच्यावर बोलतो तिथं कोण नाही. बरं तुम्ही आता काही म्हणू नका, तिथं कोण नाही शिष्य. ते साखरे बाबाचं भाऊ असं होतं, लग्न जमना घ्या साखर, बायको नांदना घ्या साखर, घर बांधणं होईना घ्या साखर, गाडी घ्यायची घ्या साखर, लग्न घ्या साखर, नांदना घ्या साखर, सोयरीक होईना घ्या साखर, बीपी वाढली घ्या साखर, पोरग होईना घ्या साखर, शुगर वाढली. काय कमाल. लोक त्याच्या पाया पडले महाराज. पंढरपूरच्या पांडुरंगाचं लोक दर्शन घेत नव्हते, पण 3-3 दिवस त्याच्या दर्शनासाठी उभा टाकत होते पाटील. खोटं आहे काय. देवी माता म्हणायला लागली मी आदिशक्ती भवानी माता आहे, माझं बोलेलं खोटं व्हायलंय आणि कलियुगाच्या साध्या मार्गानं बोलेलं खरं व्हायलंय. मग देवीला प्रश्न पडला आणि देवीनं डोक्याचा हात काढला. मंडळी ऐका, इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, झोपलेले उठवा, माझ्याकडे बघा. आणि मग देवी म्हटली भक्ता तुला आशीर्वाद देऊन लेकरू झालं नाही, खरं सांग तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले. ते मला आणखी सोयरीकच व्हायची. देवी म्हणली लेकरू मला होईल की तुला. अरे तुम्हाला लेकरू मुलगा पाहिजे असेल तर ग्रह प्रपंच तुम्हाला स्वीकारावा लागेल, ग्रहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा लागेल. साधनाचा अभाव असेल तर साध्य मिळणं शक्य नाहीये. मग साध्य जर तुमच्या मनासारखं तुम्हाला मिळवायचं असेल तर साधना सुद्धा तेवढ्या उच्च टोकाची आणि तेवढी खडतर साधना पाहिजे. आणि महाराज एवढा भवसागर नदी आम्हाला पार करायचा आहे, आम्हाला जन्ममृत्यूचं बंधन खंडित करायचं आहे. याच्यासाठी आम्ही कोणती साधना करावी. माऊली ज्ञानोबा सांगतात या जगतामध्ये या कलियुगात दुसरी साधना कोणती नाही महाराज. या कलियुगात एकच सोपं साधन आहे, ते म्हणजे भगवत नामचिंतन आहे. सगळ्यामध्ये सोपं आहे, याच्यापेक्षा दुसरं सोपं कोणतं नाही. तो का म्हणे सोपे आहे सर्व होणे, तो का म्हणे सोपे आहे सर्व होणे, तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे, तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे. ओ शहाणा तो धनी घेत आसे, शहाणा तो धनी घेत आसे, नलगती सायास जावे बंधातरा, नलगती सायास जावे
शहनात शहाणा तो धनी घेत असे शहाणा तो धनी घेत असे नलगती सायास जावे वाद, नलगती सायास जावे वाद. हो, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे शहाणा तो धनी घेत असे तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धनी घेत असे शहाणा तो धनी घेत असे घेत असे वा एकदा शिवाजी महाराज टाळ्या वाजवाकडे उद्या त्या शूटिंगला घेऊन जावं का घेऊन राहिला टीव्ही वाला हेलाच फोकस करेल माझ्यापेक्षा महाराज ऐका महाराज तुका म्हणे सोपे आहे सर्वाभूनी शहाणा तो धनी. मग महाराज कलियुगात दुसरी साधना कोणती फलद्रूप होणार? देव प्राप्तीसाठी संसार खंडित करण्यासाठी मोक्ष प्राप्तीसाठी अनेक साधना सांगितले. कोणते कोणते आहेत? जप, तप, अनुष्ठान, यज्ञ, क्रिया, योगासन. सगळ्यांना देव मिळतोय, मोक्ष मिळतोय. पण सध्या करणं आहे का शक्य? तप करणं शक्य आहे का आता? तप आपण भागवत कथा ऐकली नसेल तर कधी कधी आपण कथा ऐकली असेल. पाराशर ऋषीने किती हजार वर्ष तपानुष्ठान केलं होतं? किती हजार? 60,000 वर्ष. किती? 60,000 वर्ष तपानुष्ठान केलं होतं. काय काय भाऊ आम्हाला म्हणतात महाराज लोकांना तुम्ही लय चित्या बनवाले बाबा. 60,000 वर्ष कुठं अनुष्ठान असतंय काय? त्याला काय माहित आहे महाराज? सत्ययुगात माणसाचं आयुष्य तेवढं होतं. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000. माणसं 40,000 वर्ष असे तसेच फिरवायचे आणि 60,000 40,000 वर्ष तपानुष्ठान करायचे. 1,00,000 आयुष्य होतं. पण देवाला वाटलं या माणसाला एवढं आयुष्य देऊन काही उपयोगाचं नाही. सत्ययुग समाप्त झाल्या झाल्या देवानं त्रेतायुगामध्ये देवानं 1,00,000चा 1 शून्य कट केला. आणि म्हणून त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य किती झालं? 10,000. हा दाजी हिशोब करा तुम्ही. 1,00,000ला 1 शून्य गेला किती राहिले? 10,000. 10,000 वर्ष कोण्या युगात झालं आयुष्य? त्रेतायुगात. हा त्रेतायुगात 10,000 आयुष्य दिलं. पण लोकांनी भजन पूजन करण्यामध्ये जास्त वेळ घालवला नाही. देवाला वाटलं माणसाला एवढं आयुष्य देऊन काही उपयोगाचं नाही. आणि मग त्रेतायुग समाप्त झाल्या झाल्या द्वापारयुग सुरुवात झाल्या झाल्या देवानं 10,000चा 1 शून्य कट केला. आणि मग माणसाचं द्वापार युगामध्ये माणसाचं किती झालं? 1,000. द्वापारयुग समाप्त झाला पाटील. कलियुग आरंभ झाल्या झाल्या देवाला वाटलं हे 1000 वर्ष द्यायच्या लायकीचं राहिलं नाही. आणि म्हणून देवानं 1000चा 1 शून्य कट केला. आणि मग कलियुगात माणसाचं आयुष्य किती झालं? 100. आपण एवढे जण सगळेजण देवाला प्रार्थना करूया, देवा आता जसा 1 शून्य कट करत आणलास का नाही, आता 100चा शून्य कट करू नको. बस झालं म्हणा. जर 100चा शून्य कट केला बाबा 10 किती? 10 तुम्ही घाबरूच नका. होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये माणसाचं आयुष्य 10 वर्ष होणार आहे. बघा ज्यावेळेस माणसाचं 1,00,000 आयुष्य होतं भाऊ त्यावेळेस माणसाची उंची होती महाराज 16 फूट. ज्यावेळेस माणसाचं 10,000 आयुष्य होतं त्यावेळेस माणसाची उंची होती महाराज 11 फूट. आता 100 वर्ष आयुष्य आहे, माणसाची उंची किती आहे? 5.5 5 4.5. बरोबर आहे का नाही? आमचं पॅड बाजूला एक महाराज पांडू आहे 4ला कमीच आहे हो. 4 फूट सुद्धा नाही ते महाराज. एवढूच आहे. काट्या सुद्धा अशा इथून घेऊन असं करते. ते कसं बसते आम्हाला माहिती आहे. आता महाराज उंची कमी वाली, आयुष्य सुद्धा कमी वाले माणसाचं. उंची कमी झाली, आयुष्य कमी झालं. येणाऱ्या काळामध्ये माणसाचं 10 वर्ष आयुष्य होणार आहे. आणि मग 10 वर्ष आयुष्य ज्यावेळेस माणसाचं होईल ना त्यावेळेस एवढा मोठा मंडप टाकायची गरज पडणार नाही. हरभऱ्याच्या झाडाखाली पंक्ती बसणार आहेत. आणि वाऱ्याची झुळूक जर आली आणि हरभऱ्याची घाटी तर डोसक्यात पडली 17 टाके पडणार आहे. आणि मग पुढचे पोरं म्हणतील आमचे वंशज असे होते, हे हरभऱ्याचं पोतं उचलून घेऊन जात होते. आपल्याला उचलला आता पहिलीवर उचलाले म्हणा. पण पुढं असं येणार आहे म्हणा. तुम्ही काय घेऊ ताण घेऊ नका.
5 वर्षाची नारी भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीन राहीन. माझे नातरायनं भारूड लिखाण करून ठेवले, शकून सांगून ठेवलाय महाराज. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून सांगावं आले यमाई माझे नाव. पृथ्वीवर बाबा एक विपरीत घडेल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल. हो का महाराज. 18 पगड जाती एके ठिकाणी जेवतील. हे सगळं सांगितलेलं आहे का नाही महाराज. इथं काहीच राहणार नाही. 5 वर्षाच्या पुरीचं लग्न झालं, 6व्या वर्षी लेकरू, 7व्या वर्षी मोठं करायचं, 8व्या वर्षी सुमचुमचुम फिरायचं, 9व्या वर्षी बाधत पडायचं, 10व्या वर्षी बस संपला कारभार आपला. तेवढं आयुष्य होतं. 60,000 वर्ष तपासण करायचे. आता कलियुगामध्ये साधना तप करणं शक्य नाही. एकदा मांडी घातली की माणसानं 1000 वर्ष महाराज मांडी मोडायची नाही. आता शक्य आहे बाबा. कीर्तनात माणसं आसनं करतात. रामदेव बाबाचे सोडून 36. तप करणं शक्य नाही. बरं जाऊ द्या. जप करणं शक्य आहे का? सध्या आता जप ज्यानं गुरुदक्षिणा घेतली ना, बघा ना, गुरुदीक्षा घेतली ना, गुरुदेवानं मंत्र दिले असते माळ जपा म्हणून. ते एक माळ सुद्धा जप करणं कठीण जाते हो माणसाला. जाते का नाही हो. माळ जप करायला बसलं की त्याला गुरुचं चिंतन देवाचं चिंतन तर डोक्यासमोर येतच नाही. ते बाकीचा पसारा त्याच्या डोक्यात येते. म्हणजे जप सुद्धा करणं शक्य नाही. बरं यज्ञ करणं तरी शक्य आहे का आता? यज्ञ करणं शक्य आहे आता? विठ्ठल 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल देव तुकाराम. विठ्ठल 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 राहू द्या आई, जाऊ द्या, बसू द्या, राहू द्या आई, राहू द्या, तुम्ही बसा आता. या कलियुगात यज्ञ करणं सोपं गोष्ट नाही. आपण सगळेजण पाहिलं, मला माहिती आहे आपण सगळेजण उमरजला आला होतात. उमरजचा 108 कोंडी यज्ञ बघितला ना? बघितला का नाही? 7 मजली इमारत होती महाराज, यज्ञशाळा. त्या यज्ञशाळा बघायला सोपी वाटत होती भाऊ, पण तिचा रोज 1 लाख रुपये किराया होता फक्त. बाकीचे 16 वस्तू लागतात यज्ञामध्ये टाकायला. ते 151 ब्राह्मण आले होते काशीचे, त्यांची दक्षिणा ते सांगत बसत नाही म्हणा, पण साधा आकडा सांगतो अलीकडचा. यज्ञामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तूप लागतंय. आम्हाला 5 दिवसाचा यज्ञ करण्यासाठी उमरजला 80 लाख रुपयाचं पाटील फक्त तूप लागले, फक्त तूप. चेहरे पडू देऊ नका, आम्ही खर्च केला तिकडे, तुम्ही ताण घेऊ नका. आपल्याला काय उगा ऐकायचं आता. हे यज्ञ करणं आता शक्य आहे का हो? नाही. तूप खायला मिळत नाही हो. तूप म्हणला की माणसं चूप म्हणायचं. आता सध्या तूप मिळत नाही. यज्ञ क्रिया आता घडणं शक्य नाही. कलियुगात बाकीच्या साधना यामुळं बंद पडल्या. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलीन घडे साधन, कलीन घडे साधन, कलीन घडे साधन, कलीन घडे साधन. उचित विधी विधान, उचित विधी विधान, उचिष्ट विधी विधान, उचिष्ट विधी विधान. न कळे न घडे सर्वथा, न कळे न घडे सर्वथा. कळे न घडे सर्वथा.
वाटा झाल्या भक्ती पंत बहु सोपा भक्ती पंत बहु सोपा भक्ती पंत बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान सकळ घडे सर्वथा अवघ्या वाटा झाल्या श्रीन कलीन घडे साधन उचित विधी विधान सर्वथा 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 झोपा तुम्ही टाळ्या वाजवता सगळ्या साडी महाराज काय का थोडा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे थोडं असं काही केलं आगावपणा म्हणजे आगावपणा नाही म्हणा हे पण असं काही उड्या मारल्या जास्त चिरकले की मग दुखायला लागले थोडं थोडं चला जाऊ द्या अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा कळतही नाही आणि कळाला तर घडतही नाही मग त्याच्याकरता काय भक्ती पंत बहु सोपा दुसरी साधना या कलियुगात करूच नका काय करा नामसाधना करा कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन तेने नारायण तेने नारायण तेने नारायण देईल भेटी कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन करावे कीर्तन करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी कलियुगात बाकीच्या साधना अजिबात करण्यामध्ये वेळ घालू नका जे योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया जुकाताची वाटा भागाला पाहे पालोहाचे छेने जे बोचरल्या पडते खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी होय हिमवंतो दोष खाय परिजीवित्वाची हानी होय तैस सुचित्व नोहे सज्जनाचे सुचित्वे सुचिगंगा होय आणि पाप ताप हे जाय परी ते आहे बुडणे एक खुली पारुने निजे परी भक्तीनं बुडीजे रोकडाची लाई जे न मरता मोक्ष विठाला 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 तुम्हाला मोक्ष देते पाप घालवतंय हिमालय दोष खाऊन टाकतंय पण तिथं परी जीवित्वाची हानी होय तप करा गेलात हिमालयामध्ये सध्या जमते का हिमालय जायला जमते का सगळा बर्फ झालाय आता इथं साधी 2 दिवसात थंडी वाजते तर माणसं खूप करायचं आहे की नाही कशाचं काय मला पांघरू इथं बस -डिग्री असते तिथं -20 -10 2 वर्षाखाली महंत गुरुवारी एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती उम्र संस्थानचे महाराज गेले होते गंगोत्रीला महाराज 11 दिवसाचं त्यांनी अनुष्ठान केलं होतं बर्फामध्ये -13 मध्ये बघा एवढं तप करणं शक्य आहे आता तप करणं शक्य नाहीये पण जरी करायचं ठरवलं तर परिजीवित्वाची हानी होय मुक्ती मिळते दोषमुक्त होतो पण जीवित्वाची हानी होय काय अरे ते साधना जमतच नाही रे माऊली ज्ञानोबराय म्हणले ज्याला दातच नाही त्याला चेने देऊन काय उपयोगाचा आहे मग त्याला भूक लागली आणि त्याला अन्न जर नाही मिळालं तर चेने देतं ते मरण का परी पोट भरणे की प्राणी शुद्धी होय गंगा पापताप घालवते पण तिथं काय करावं लागतं बुडावं लागतं आणि ज्याला पवता ना गंगेच्या धारात सापड्यास नीट आंध्राच्या खाली होते थांबणार इथं कुठं महाराज तिथं परी बुडणी आहे एक
तिथं बुडावं लागतं महाराज. मग तसं इथं नाही महाराज. भक्तीमध्ये तसलं काहीच अजिबात धोका नाहीये. त्या भवसागर नदीमध्ये जर आपण पडलो तर बुडण्याची शक्यता आहे. पण इथं जर या भक्ती सागरामध्ये बुडलो तरुण जाण्याची महाराज सिद्धता आहे. म्हणून भक्ती रंगामध्ये रंगलात ना, तुम्हाला मेल्यानंतर मोक्ष नाही, न मरता मोक्ष. इथं न मरता मोक्ष आहे महाराज. इकडे रोकडा लाईजे, न मरता मोक्ष. उदारी खाता नाहीये. त्याच्यामुळं काय करायचं तर त्याचं नामचिंतन करायचं, भक्ती करायची. महाराज आम्ही भक्ती करू, कोण्या देवाची करू, कोण्या देवाची करा. कोणतं नाव घेऊ? देवाचे 1000 नाव आहेत. कोणते नेमकं नाव घ्यावा? माऊली ज्ञानोबराय म्हणले देवाचे 1000 नाव आहेत. मलाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. पण बाकीचे नावं थोडे घेण्यासाठी आडकळेचे आहेत महाराज. ते गोजरी आहेत, काही काही साजरे आहेत. पण महाराज याच्यापैकी 2च नाव असे साजरे आहेत. तेच अंतकणात धरा. अभंगाचं पहिलं चरण. रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रामकृष्ण नामे हे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रामकृष्ण नामे हृदय मंदिरे हृदय हृदय मंदिरे हृदय आपुल्या पण करा सोडवण आपुल्या पण आपुल्या पण आपुल्या पण करा सोडवण आपुल्या पण हो रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी हृदय मंदिरी स्मरकार्य हे दोन्ही साजी हृदय मंदिरी दुसरे नाव घेऊ नका. त्याच्यापैकी 2च सार असे नाव आहेत. तेच नामचिंतन करा. ते साजरे आहेत. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदयी मंदिरे स्मारकारे. या 2च नावाचा का उल्लेख केला? 1 मिनिटात कोडं सोडवतो, ऐका. कारण का देवाचे अवतार घेण्याचे प्रकार 6 आहेत. अंश अवतार, अंशात्मक अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. बाकीच्या देवाचे अवतार आहेत, देवाचे नावही आहेत. पण बाकीचे नावं घ्यायला तेवढं सोपं नाही. वराह 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 म्हणता येते का आपल्याला तेवढं फास्ट? नाही. बरं वाटते काय? बरं वाटते का? मत्स्य अवतार आहे भगवंताचा. मत्स्य 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 कच्छ कच्छ कसे म्हणता येते का हो? बरं वाटते काय? बरं वाटते का? बरं वाटते का सांगा? नाव आहे हो, बरं वाटते का? हा, बरं वाटत नाही. नाव आहे तो पण बरं वाटत नाही. एखादा महाराज घरामध्ये गेला आणि एकाला विचारायचं तेच आहे, ए पोरा तुझा बाप घरी आहे का र? तुझा बाप घरी आहे का र? असं विचारायचं. आणि त्यालाच पुन्हा आणखी म्हणायचं तुझ्या माईचा नवरा घरी आहे का र? विचारणं काय भाऊ? तेच आहे पण बरं कोणतं वाटाले? बोलाव माईच्या बाप घरी आहे का? तुझा बाप घरी आहे का हे बरं आहे का नाही? म्हणजे हे साजर करते आहे का नाही? आणि ते पहिलं म्हणलेलं ते डबल म्हणणं मी कॅमेरा चालू आहे का नाही? मला बरं वाटते का पाटील? बरं वाटते का हो?
बरं वाटत नाही. तसं देवाचे कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन हे अवतार काय असे नाव तेवढे काय भारी नाही. 1000 नाव आहे देवाचे, पण ते बाकीचे नाही. पण महाराज हे 2च नावाचा का आग्रह करतात? माऊली ज्ञानोबराय म्हणले बाकीच्या सगळ्या देवाचं नावाचं सार या 2 नावामध्ये येते. कारण का अंश अवतार, अंशात्मक अवतार, आवेश अवतार, कला अवतार हे सगळे या 2 अवतारामध्ये येतात. कारण का हे 2च अवतार असे आहेत, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. पूर्ण अवतार कोणाचा आहे? रामाचा आहे. आणि परिपूर्ण अवतार कृष्णाचा आहे. म्हणजे हे 2 पूर्ण आणि परिपूर्ण आले की बाकीचे सगळे बरोबर अंश अवतार त्याच्यामध्ये आलेच असं समजा. म्हणून राम आणि कृष्ण विठ्ठल. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. गोड नाव आहेत. कसंही घेता येतं, कसंही घेता येतं महाराज, कसंही. अहो राम नाव एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. वाल्मिकी तरला उलट्या नामस्मरणा, एका जनार्दनी जावे साधू दर्शना. कसंही घेता येतं राम महाराज. बस म्हणून रामचिंतन नामचिंतन करा, कृष्ण नामचिंतन करा. आणि हे 2 नाव घेतले की बाकीच्या देवाचे बरोबर तिथं आले म्हणून समजा महाराज. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदयी मंदिरे स्मराकारे. पण रामकृष्ण रामकृष्णारी म्हणायचंय, पण अंतकरणापासून म्हणायचे. हृदयी मंदिर सांगितलंय. सध्या नामचिंतन कमी वाटाले. सध्या नामचिंतन कमी आहे का काका? सध्या नामचिंतन कमी आहे, कीर्तन कमी आहे, कथा कमी आहे. पहिलं महाराज कुठंतरी 1 सप्ताह असायचा आणि लोक तिथं कीर्तन ऐकाय जायचे. आता गावगाव कीर्तन आहे. तो कशाला कीर्तन आहे, कशाला आहे. माणूस मेलं कीर्तन, तेरवीला कीर्तन, गोड जन्मला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, पोरग झालं कीर्तन, लग्न जमलं कीर्तन, लग्न मोडलं. कशाचं कीर्तन हो? तर लातूर जिल्ह्यामध्ये महाराज मी त्या अंचुली म्हणून गाव आहे महाराज, तिथे गेलो कीर्तनला. सरपंचानं माझं कीर्तन ठेवलंय. राहुलदार विचारा. आता तोंडशीला आम्ही कथा केली महाराज, खंडोबाची कथा केली. तिथं मला दिवाळीच्या आधी कीर्तन केलं मी. कशाचं केलं माहिती आहे का? माहित आहे सांगू? ग्राम स्वच्छता अभियान राबलं, त्या गावाचा 1 नंबर आलाय जिल्ह्यात म्हणून कीर्तन केलंय. तुम्ही म्हणता या अभंग कोणता घेतला? मी लई नंबरी माणूस. मी तिथं अभंग घेतला, वृक्षवलिया मासोई रे वंचेरी. झाडं बिडं लावलेले मस्त टाकाटाक दिसते, झालं. अहो त्या नायगावच्या पलीकडे कीर्तन घेतो, तिथं महाराज एका सरपंचानं माझं कीर्तन घेतलं. मी म्हणलं महाराज काय करतं? त्यानं म्हणला महाराज काहीतरी निमित्त पाहिजे कीर्तनासाठी. काय ते म्हणला महाराज 15 दिवस झाला गाव अंधारात होतं आणि आजच डीपी आला म्हणले गावात. त्या डीपीच्या उद्घाटनाचं कीर्तन तुमचं म्हणलं. काय का महाराज डीपीचं उद्घाटन कराय कीर्तन, पण मी त्याच्या पुढचा. मी म्हणलं आता अभंग कोणता घ्यावा? मी तिथं अभंग घेतला मला, सहस्त्र दीपे दीप कशी प्रकाशली प्रभा. तानच घ्यायचा नाही मला, लई अवघड आहे का नाही. कशाला कीर्तन हो? एका गावात मला फोन आला, मला महाराज तुमचं कीर्तन ठेवायचं. म्हणलं हो काय हरकत नाही, तारीख लिहून घ्या. घेतली. पण जाता जाता महाराज फोन ठेवताना आम्ही म्हणत असतो कशा निमित्त कीर्तन आहे. ते म्हणला महाराज काय नाही म्हणे, सप्ताह झालाय, सगळं झालं. मला हो निमित्त काहीतरी. त्यानं म्हणला काहीच नाही महाराज, फक्त मुद्दाम तुम्हाला गावात आणायचे. मला अरे पण काहीतरी निमित्त. ते मला काय नाही महाराज, निमित्त कीर्तन करायचे. मला हो करायचे, पण नेमकं कशाचं निमित्त? ते मला काय नाही महाराज, आपण कुक्कुट पालन टाकले, त्याचं उद्घाटन तुमच्या कीर्तनात करायचे. म्हणलं वा रे वा, काय शंकर गेला र म्हणलं कुक्कुट पालनापाशी. पण काय हरकत नाही, कीर्तन कुठे करायचे पाटील आपल्याला? कुठे देवाचं नामचिंतन घ्यायचं. सज्जन कसा या विपुला घे मग, जाऊ द्या 1.5 तास कुठे नामचिंतन व्हाले बस झालं म्हणलं. पण मला जाम टेन्शन आलं भाऊ, कुक्कुट पालनाच्या उद्घाटनाचा अभंग कोणता घ्यावा? सगळ्या गात्यात बघितला कोंबडीचा अभंग नाही, कोंबडी पाळली तंगडी घेऊन हे अभंग कीर्तनाचं. अवघड नामचिंतन सध्या कमी नाही, पण गुण काय येत नाही. औषध खाण्याला कमी नाही, पण गुण काय येत नाही. याचं कारण आहे औषध घेणं चालू आहे, पण पथ्य माणसं विसरून गेलेले आहेत. नाम घेणं चालू आहे, पण त्याचं पथ्य कोणाला माहिती नाही महाराज. नामचिंतन वरवर चालू आहे सगळ्यांचं महाराज, पण अंतकरणापासून काय हृदयी मंदिर केलं का कोणी? कोणीच हृदयात मंदिर करून नामचिंतन घेत नाही महाराज. सगळे वर 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 वरपंग भक्ती चालू आहे आपली, त्याच्यामुळे नामचिंतनाचा प्रभाव पडणं शक्य नाही. हृदयात मंदिर केलं, त्यांनी नामचिंतन घेतलं, त्यांच्यासाठी देव वैकुंठ सोडून इथं खाली आला महाराज.
हे जनाईनं मंदिर केलं. कुठं? हृदयात मंदिर केलं. धरिला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. अंतकरणात त्याला घर करून बसवावं लागतं, अंतकरणात त्याला मंदिर करावं लागतं. महाराज, मंदिर या शब्दाचा अर्थ आहे म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंदिर म्हणजे मंगलता, दिव्यता आणि रम्यता याचं नाव मंदिर आहे. तसं हृदय सुद्धा आपलं मंदिर केलं पाहिजे. आपलं हृदय मंदिर नाही. आपलं हृदय काय? आपलं हृदय मंदिर आहे पाटील. आपलं हृदय काय? कुकुट पालनच. आपलं हृदय काय? याच्यात काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, काय सगळे षडरूपी याच्यामध्ये महाराज सगळे भरलेले आहेत. सगळी घाण आहे याच्यामध्ये. आहे का मंदिर? नाही. मग महाराज हृदयी मंदिर स्मारकारे याचा अर्थ आहे काम, क्रोध, विकार सगळे बाजूला सारून विकार रहित ज्याचं हृदय झालंय ते मंदिर आहे. आणि अशा मंदिरात त्याचं नामचिंतन करा. हृदयी मंदिरे स्मराकारे. आणि महाराज हे नामचिंतन करून काय करा? माऊली नारोबामध्ये हे नामचिंतन करून संसार बंधन तोडा आणि हे सोडवणूक स्वतःची स्वतः आपली आपण करा. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोड, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा बेकी, संसार बंधन तोडा बेकी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडा बेकी, संसार बंधन तोडा बेकी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन, संसार बंधन तोडा बेकी, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन, संसार बंधन तोडा बेकी, तोडा बेकी. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. जन्म मृत्यूचं बंधन प्रत्येकानं प्रत्येकाचं आपापलं सोडवलं पाहिजे. कारण का किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे पाहिजे ते. पुनरपी जननम पुनरपी मरणम.
किती महाराज किती अडधार आहे हो. गर्भवासाचं दुःख किती आहे. तुकोबाऱ्या सांगतात नाटाच्या अभंगामध्ये, गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे, न साये पाषाण फुटती भय कापचिती भरलासे. एवढं गर्भवासाचं दुःख आहे. जन्म घेणं साधी गोष्ट नाही महाराज. मृत्यू, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. भागवत सांगतं जन्मताना दुःख आहे, मरताना दुःख आहे. एवढं बलवत्तर दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख आहे जन्मायचं आणि मरणाचं. त्याच्यामुळं हा सगळ्यात मोठा संसार प्रत्येकाच्या पाठीमागे लागलाय. आणि या संसारावर विजय प्राप्त करायचा असेल तर आपापलं भजन करावं लागेल, आपापलं नामचिंतन करावं लागेल, आपापल्या वारीला जावं लागेल. आहे का नाही? जावं लागेल का नाही पाटील? हां, माणसं रुबाबात म्हणतात, महाराज पाटील यावर्षी वारीला पंढरपूरमध्ये दिसला नाही. महाराज तिला पाटील तू. हा, कोणी म्हणते पोराला पाटील तू. तसं नाही महाराज. तुला भूक लागली तू खावं लागेल. तुला मरायचंय तर तुला भजन करावं लागेल. तुला जन्म खंडन करायचंय ना तर तुला भजन करावं लागेल. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. या संसारामध्ये महाराज जेवढे काही आपले माणसं आहेत ना, हे आपल्या अंत्यसमयी उपयोगाला येणारे नाहीत. मग अंत्य उपयोगाला कोण येणार आहे? अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा, ऐकण्या सोड विना राजा देशीचा चौधरी, आणिक सोय रे भले भले. सोडविना बंधू पाठची बहीण, सेजेची कामीन दूर राही. घासातला घास खाणारी बायको सुद्धा तिथं उपयोगाला येते का? ही 11 पुढच्या कामाची असती फक्त. इकडे काही कामाचे नाही. मोठा भाऊ आहे काय कोणीच कोणाचं काही उपयोगाचं नाही महाराज. उगाय शेवटी समय कोणी तुमच्या उपयोगाला येणार नाही. हो, धनानुभूमी, धन आणि भूमी पश्वष्ट गोष्टे भार्या घरद्वारे जनस्मशाने ध्यश्चितायाम परलोक मार्गे कर्माने गो गच्छन्ति जीव एकहा. बाकी सगळं धन आणि भूमीमध्ये राहतं. पशु गोट्यात राहतात. पश्वष्ट गोष्टे भार्या घरद्वारे. भार्या म्हणजे कोण? भार्या म्हणजे कोण? भार्या म्हणजे काय? बायको. संन्याशी का सगळी? भार्या म्हणजे काय हो? बायको हो, पत्नी हो. हा, आणखी इकडे काय म्हणतात? कुठं बायको म्हणतात, कुठलं मालकीन म्हणतात, कुठं खटलं म्हणतात, कुठं गबाळ म्हणतात, कुठं ट्रॅली म्हणतात. काय नावं टाकतील लोक, सांगता येत नाही त्या बायकोला. म्हणा लईच अवघड झालं. पण ही बायको काय उपयोगाची येते काय? नंतर उपयोगाला जर बायको आली असती तर कोरोनाच्या काळात लोकांना कुत्र्यासारख्या भाकरी वाढल्या नसत्या. हे ना घासातला घास खाणारी बायको. 2 चपात्या वाढल्या ना बायकोनं. मालक म्हणते अगं मला एवढी भूक नाही ग, अर्धी उचल. बायको म्हणते भाऊ राहू द्या उरलेलं शिळं मी खाते, उष्ट मी तुमचं खाते. बरोबर का नाही? आणि ज्यावेळेस कोरोना सुरू झाला भाऊ, त्यावेळेस तीच बायको म्हणाली मालक पॉझिटिव्ह आला म्हण वा काड्यावर. ज्या डब्याला त्यानं हात लावला ते डब्बा असा उचलून असा उन्हाला ठेवत होते. पुन्हा म्हणत होते 12 तास उन्हाला ठेवा, हात लावू नका. लई अवघड झालं. मला वाटायचं महाराज कर्नाटक गुजरात सुरतपर्यंत कथा केल्या पाटील. मला वाटायचं लोक आपल्याला लई मान सन्मान देतात, लई लोक आपली अप्रूव करतात. पण महाराज कोरोनाच्या काळात कीर्तन कथा सगळ्या बंद पडल्या. कोण्याच गावचा मला फोन आला नाही महाराज मेलास का जिवंत आहेस म्हणून. काही देणं की नाही लोकांचं. आलाय फोन तुम्हाला कोणाचा? दादा आलाय फोन? राहुल भाऊ आलाय? भाऊ आलाय? महाराज आलाय कोणाचा? पाटील कोणाचा? पण अजिबात नाही. तुम्ही तर महाराज माझ्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी आहात. ही सगळी मंडळी यांनी चलत जाऊन परमाता टिकवलाय. आला कोण्या गावचा फोन तुम्हाला? आपल्याला फोनच आले भाऊ कंपनीची. दोगज दूरी मास्क ही जरूरी. जब तक कोई दवा नहीं तब तक कोई ढिलाई नहीं. अभी कोरोना बाकी है, जंग अभी जारी है. सतर्क रहे, सावधान रहे. अमिताभ बच्चन बोल रहा हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोक आंबट होऊन गेले हो त्याच्यावर महाराज. आलं का कोणी सोबतीला? आलं नाही महाराज. तिथं कोणी सोडवत येत नाही महाराज. तुम्हाला सोडून तुमची करावं लागेल. तिथं सोडवणारा फक्त जगाचा मालक आहे.
कितने रिश्ते गिनवाऊं किसे जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं, कितने रिश्ते गिनवाऊं किसे जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं, बिन कुछ पूछे शाम हमारा, बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटावो ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। हे तीन बाण की धारी तीन बाण चलावो ना, ताली बजाओ, ताली। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। एक साथ ताली बजाओ, ताली जय हो। तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा जो मेरी कौन बाह पकड़ ले जावे, तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा जो कौन मेरी बाह पकड़ ले जावे, भटक रहा राहों में बाबा ओ श्यामा, भटक रहा राहों में बाबा पार लगावो ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना, ओ तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना, अब जल्दी आवो ना, ओ मेरे श्याम। शाम आजा। वाजवा बरं असलं की चांगलं वाटलं की टाळ्या वाजी जा की बिघडच्या काय त्याला, बिंबीच्या देठापासून आम्ही आरडालो महाराज आहे की नाही। तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे, भटक रहा राहों में बाबा पार लगावो ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। हो शाम आजा, हो शाम आजा, कितने रिश्ते रिझवाऊं किसे जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं, बिन कुछ पूछे शाम हमारा, बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटावो ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। वाह वाह। ओ शाम आजा, वाह वाह। ओ शाम आजा। बहुत बढिया। देवा वाचून तुमच्या या संकटातून तारण्यासाठी दुसरं कोणी सुद्धा येणार नाही, म्हणून महाराज नाव धड करा सहस्त्रनामाची, म्हणून आपल्या भात्यात भाता भारा हरी रामबाने काळ पुढे येऊन बसलाय आतंकवादी असल्यासारखा, त्याला जर चित करायचं असेल तर आपल्याजवळ काय पाहिजे बाळाजी? अनुपम
त्याच्यावर एकच बाण आहे. कोणता बाण? रामबाण आहे का नाही? त्याच्यामुळं हे जर संकट घालवायचं असेल तर आपण आपला महाराज रुबाबाब तिथं दाखवलं पाहिजे आणि दाखवला पाहिजे. म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. महाराज तुमचं बंधन तुटून गेले का? तुमचं माऊली ज्ञानोबराय म्हणतात आमचं बंधन याच नामचिंतनामुळे गेले. आणि आम्ही जे सांगतोय ना, आमच्या दहाणा मनामध्ये सुद्धा आम्ही रामकृष्णाचीच माळा जपलेली आहे. अभंगाचं शेवट. ज्ञानदेव धनी रामकृष्ण माळा, ज्ञानदेव धनी रामकृष्ण माळा, ज्ञानदेव धनी रामकृष्ण माळा, ज्ञानदेव धनी रामकृष्ण माळा. हृदयाची भाळा श्रीमूर्ती दया, हृदयाची भाळा श्रीमूर्ती दया. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. हृदया मंदिरी श्रीमूर्ती दया, हृदया मंदिरी श्रीमूर्ती दया. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन संसार बंधन संसार बंधन, संसार बंधन तोडावे गे. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे बंधन तोडावे की, संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे की, संसार संसार बंधन बंधन तोडावे. Ah
प म म पनी पनी सा रे सा नि नि सा रे सा नि नि सा रे सा नि नि रे मा 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 पा 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 नि 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 सा 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 नि नि सा नि नि सा नि नि सा नि 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 रे 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 सरे सरे सा सा पप्पा पनी रे 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 सा 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 सारे अम्मा पनी सरे सा सा पप्पा पनी रे 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 सा सा पप्पा नी रे सा निनी सता 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 सा नी पा मा रे सा 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 नी नी पा पा मा मा रे रे सा 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 नी नी पा पा मा मा रे रे मा मा रे मा पा सा 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 नी पा मा रे सा 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 नी नी पा पा मा मा रे रे सा 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 नी नी पा पा मा मा रे रे मा मा रे रे मा पा सा 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 नी पा मा रे सा 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 नी नी पा पा मा रे रे सा 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 नी नी पा पा मा रे रे मा रे रे सा रे मा पा सा रे मा पा सा रे मा पा सा 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 रे मा पा सा 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 संसार बंधन तोड़ावेगी संसार बंधन तोड़ावेगी अपुलिया पर करा सोड़व अपुलिया पर करा कीर्तन संपलं नाही बरं उगं ठोबा रुपमा घेते की लोकाला बरं वाटते ऐका ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया आपुलिया पण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. माऊली ज्ञानोबरायनं हा उपदेश केलाय. माऊली ज्ञानोबरायचं महाराज संसार बंधन तोडलेलं आहे का? माऊली ज्ञानोबराय हा मुक्त अवस्थेतले महात्मे आहेत. त्यांना संसार अजिबात काहीच करू शकत नाही महाराज. पण माऊली ज्ञानोबरायनं आपला उपदेश केला. माऊली ज्ञानोबरायनं आपल्याला महाराज एवढं सांगितलं फक्त आणि फक्त कशासाठी माऊली ज्ञानोबराय महाराज इथं खाली आले आणि माऊली ज्ञानोबरायनं हा उपदेश केलाय फक्त आणि एकच त्याचं ध्येय आहे आणि एकच त्यांचं प्रयोजन आहे. बुडत हे जनन देखवे डोळा घेतो कळवळा म्हणून या. त्यांना महाराज नामचिंतन वाऱ्यान एकादशी सोमवारन करायची गरजच नाही. त्यांना गरज नाही. शुद्ध महात्म्यांना हे उपवास तापास वाऱ्या हे साधना करायची गरजच नाही. चौथियाची ठाई काहीच करणे नाही. ते सगळे महाराज ब्रह्मसिद्ध आहेत ब्रह्मनिष्ठ आहेत. त्यांना करण्याची गरज नाही. पण आपल्यासाठी आहे का नाही? बरोबर आहे की नाही? आपल्यासाठी ते करणं आहे. आईला चलता येत नाही का हो? आईला चलता येतं पण लेकराच्या हाताला धरून चलते का नाही? तेवढे लहान पाऊल टाकते का दाजी? टाकते का नाही? बालकाचे चालीन माता जाणून पाऊल घाली जसं पाहिजे. हो MA ग्रॅज्युएट झालेलं असतंय MA PhD झालेली असते पण लेकरासाठी गण्या गण्या असा गोल काढायचा रे त्याला एक दांडी वडायची रे गण्या याला एक म्हणतात रे गण्या. गण्या असा अर्धा चंद्र काढायचा गण्या त्याला आडवी काठी वडायची गण्या याला 2 म्हणतात रे गण्या. बरोबर आहे का नाही? इथला गण्या सोडून बरं नाही तर गण्या मला म्हणून मला राग येईल आहे का नाही? PhD झालेला मनुष्य पण 1-2 काढतोय. गरज आहे का त्याला काढायची? गरज नाही. पण अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. माऊली ज्ञानोबरायांची क्रिया अशीच आहे. माऊली ज्ञानोबरायांनी
आपला उद्धार करण्यासाठी अवतार धारण केला आणि माऊली ज्ञानोबांनी या समाजाचा त्रासही सहन केला फक्त आणि फक्त आपल्या कल्याणासाठी. एक सांगू का, माऊली ज्ञानोबाचा संजीवन समाधी सोहळा झाला. आपल्या गावातले कोणी गेले होते का नाही मला माहिती नाही. गेलते का? हां, ऐका, 729वा समाधी सोहळा झाला. पण माऊली ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याला आज लाखो लोक जातात. पण त्या काळामध्ये माऊली ज्ञानोबाला भाकरीचा तुकडा मिळाला नाही, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आपण. माऊली ज्ञानोबाच्या जीवनाचा इतिहास सांगत असताना डोळ्यामध्ये पाणी अलगत येतं महाराज, एवढं गोड चरित्र आहे. माऊली ज्ञानोबाच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. एखादं घर बांधण्यासाठी महाराज जसा मुळवा खांदावा लागतो का नाही, तसं एवढी वारकरी संप्रदायाची इमारत एवढी महाराज मजल्यावर चढली आहे, एवढी उंच इमारत झाली आहे, आकाशापर्यंत गगनाला भिडेल एवढी इमारत झाली आहे. पण याचा पाया कोण आहे माहिती आहे? याचा पाया माऊली ज्ञानोबा आहे. आणि याच्या खाली आहुती कोणाची दिली माहिती आहे का? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांची. पैठणच्या धर्मपीठानं सांगितलं, तुमच्या लेकरांची मुंज व्हावी तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त भोगावं लागेल. विठ्ठलपंत घरी आले, रुक्मिणीला आवाज दिला आणि सांगितलं, रुक्मिणी तुला वाटतं ना आपल्या लेकराची मुंज व्हावी, तर उद्या आपल्याला संध्याकाळी जायचं बरं, इंद्रायणीच्या डोहात बुडून प्राणत्याग करायचा आहे. संध्याकाळी माऊली उठली महाराज आणि मांडे तयार केले. रुक्मिणीने मांडे तयार केले. मांडे माहीत आहेत तुम्हाला? इकडं मांडे खाल्लेत? मांडे माहिती नाही. पोळी पुरणाचीच पोळी असते, पण मांडे पुरणाची पोळी अशी लहान असते आणि मांडा असा मोठा असतो महाराज. गाडग्यावरती भाजल्या जातो. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही आळंदीला असताना आम्ही मांडे खाल्ले महाराज. आम्हाला मांडे खाऊ घातले माऊलीने. बाबा मांडे खाऊ घातले आणि संध्याकाळी मध्यरात्री विठ्ठलपंताने आवाज दिला, रुक्मिणी उठ, चल आपल्याला जायचंय. एका डोळ्यात लेकरं दिसत आहेत आणि एका डोळ्यामध्ये मालकाचा शब्द दिसतोय. महाराज एक हात मालकाने धरला आणि एक हात लेकराच्या उशाला आहे. तसंच महाराज उठवलं. रुक्मिणी माता बाहेर आली दारापर्यंत आणि पुन्हा कासावी जीव झाला. जवळ गेली लेकरांच्या, उचलत ज्ञानदादाला कवटाळून उराशी धरलं, ढसा ढसा रडायला लागली. ज्ञाना माझ्या लेकराला सांभाळ रे बाबा, तो सगळ्यात मोठा आहेस ज्ञाना, माझ्या सोपानाला सांभाळ. अरे उद्या सकाळी उठल्या उठल्या माझी मुक्ती म्हणल, आई कुठं आहे? पण त्या आईची आठवण येऊ देऊ नको ज्ञाना, ही जिम्मेदारी मी तुझ्यावर टाकते. गालाचं चुंबन घेतलं, पर्णकुटीच्या बाहेर आली. दोन्ही हात जोडले आणि सिद्धेश्वराला विनंती केली, सिद्धेश्वरा तुझ्या चरणाशी अर्पण करून जाते रे माझे चारी लेकर, सांभाळ कर. आणि मध्यरात्री महाराज या जगाचा निरोप घेतला. पण या लोकांनी आणखी माझ्या माऊलींचा त्रास नाही कमी केला हो. इंद्रणीच्या पाण्याची आंघोळ करू दिली नाही. ज्या गलीनं माझी माऊली ज्ञानोबा फिरायचे ना, गली बाटली म्हणायचे हो आणि गोमूत्र शिंपडायचे. काय बिकट परिस्थिती माऊली ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये आहे. ज्या गलीनं माझी माऊली ज्ञानोबा भिक्षा मागा गेले ना, त्या लोकांनी भिक्षा तर वाढलीच नाही, पण माझ्या माऊलीच्या महाराज झोळीमध्ये माती टाकली हो, अंगावरती शेण टाकलं. एवढंच नाही महाराज, एके दिवशी मुक्ती म्हणायला लागली, दादा आई गेलं तसं मी आणखी मांडे खाली नाहीत रे, मला मांडे खायचे आहेत. ज्ञानदादाच्या डोळ्यात पाणी आलं. आई म्हणली होती मुक्तीला, सांभाळ, माझी आठवण येऊ देऊ नको. शब्द आठवला, डोळ्यातलं पाणी तसं ठेवलं आणि आवाज दिला, मुक्ते मांड्याची तयारी कर, मी मांडे भाजायला खापर घेऊन येतो. कुंभारवाड्यात गेले. कुंभाराने तर महाराज फाटकं खापर घेऊ दिलं नाही, पण फुटकं तुटलेलं खापर घेतलं, निघाले. पण वाटेने येत असताना पीठ पाहिजे ना मांडे कराय. आवाज दिला, कोरान बेक्षान देई माते. माईनं तर महाराज दिलंच नाही पीठ, पण एका बाईनं वर चाळणीव आलेला कोंडा माऊलीच्या पदरात टाकला हो. आणि ते कोंडा आणि फुटकं खापर घेऊन माऊली ज्ञानोबा निघाले सिद्धीबेटाकडे. पण वाटेमध्ये विसोबा आलाच खेचर आणि त्यांना आवाज दिला, ज्ञान्या कुठं चाललायस? चळचळ चळचळ कापत ज्ञानराज माऊली म्हणायला लागली, काका मुक्तीला मांडे खायचे, मांडे भाजण्यासाठी खापर घेऊन चाललोय. संन्यासाची काटेन मांडे खाता? माऊली ज्ञानोबराच्या काकातली झोडी घेतली आणि जमिनीवर पीठ टाकलं महाराज
आणि मी गेल्यानंतर हा ज्ञान्या पीठ घेऊन जाईल म्हणून पायातल्या बुटा सकट लात रगडली, पण पीठ नेऊ दिलं नाही. हातातलं घेतलं खापर, तिथंच महाराज फोडून टाकलं. माऊली ज्ञानोबारांनी आपल्यासाठी एवढा त्रास सहन केला. ध्यान ठेवा मंडळी, माऊली ज्ञानोबा रागानं गेले. या लोकांना आपली किंमत नाहीये, यांच्यासाठी आपण देह झिजवतोय चंदनासारखा, पण ह्या लोकांना आपली किंमत नाही ना. आता नाही, आता या समाजात फिरायचं नाहीये. पर्णकुटीमध्ये गेले, ताटी लावली, डोळे बंद करून बसले. माझी चिमुकली मुक्ता येते हो आपल्या उद्धारासाठी. आपल्या उद्धारासाठी ज्ञानदादाला बोलते, उपदेश करते. मला चिमुकली गेली आणि खिडकीपाशी उभा टाकून बोलते, दादा, ए ज्ञानदादा, अरे ताटी काढ ना दादा. अरे आई गेलं तसं मी मांडे मागितले नाही, आज मांडे मागितले दादा, तू डोळे बंद करून बसतोयस का दादा? तुला जायचंय ना, जा. आम्ही कोणाच्या जीवावर राहायचं दादा? अरे आई वडील गेले सिद्धेश्वराच्या चरणी अर्पण करून, तू बस डोळे लावून. आम्ही कोणाच्या जीवावर जगायचं दादा? ए दादा, ए ज्ञानदादा, या लोकांनी त्रास दिलाय म्हणून तू डोळे बंद केलास ना दादा. याला योगी म्हणत नाही दादा, याला संत म्हणत नाही दादा, याला संत म्हणत नाहीत. या जगाचे त्रास जो सहन करतो त्याला संत म्हणतात दादा. आणि पावन हृदय ज्याचा असताना दादा, त्याला योगी म्हणतात दादा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, हो योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध, साहे अपराध जनाचा.
ज्ञानोबराय कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी समाधीस्थ झाले. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घेतली ना, त्यावेळेस या जगासाठी महाराज ज्ञानेश्वरी दान देऊन टाकली. बाबा एकच मुख्य वाक्य उच्चारण करतो, मोठं आहे, कळाल तर बघा. माऊली ज्ञानोबरायाचा सगळ्यात मोठा उपकार आपल्यावर कोणता आहे सांगू तुम्हाला? एका वाक्यात सांगतो. माऊली ज्ञानोबराला 56 भाषा येत असताना सुद्धा माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीत लिहिला, मराठी भाषेत लिहिला. हा सगळ्यात मोठा माऊलींचा महाराष्ट्रावर झालेला सगळ्यात मोठा उपकार आहे, ध्यान ठेवा, सगळ्यात मोठा. मग माझी विनंती आहे, आयुष्यामध्ये रोज 2 तरी ओव्या वाचत चला. चंद्रशेखर महाराज सांगतात, चैतन्य महाराज पाठात सांगत असताना म्हणायचे, ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही ना, ज्याला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही ना, त्यांना फक्त आणि फक्त महाराज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. आळंदीला जायची सुद्धा गरज नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानराज माऊली आहे. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे तुकोबर आहेत महाराज, ध्यान ठेवा. म्हणून आपण या संतांचे दास आहोत, म्हणून संतांनीच दाखवल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. माऊली ज्ञानोबा या जगाचा निरोप घेतात, आणि निरोप घेताना महाराज सामान्य लोक रडतील यात विशेष नाही दादा. हो, जगाचा मालक रडतो दादा, ध्यान ठेवा. एखादा चांगला व्यक्ती गेला ना, गाव रडतं. त्याच्यापेक्षा चांगला व्यक्ती गेला ना, तालुका रडतो. त्याच्यापेक्षा विशेष व्यक्ती गेला ना, जिल्हा रडतो. त्याच्यापेक्षा मोठा व्यक्ती गेला ना, राष्ट्र रडतं. त्याच्यापेक्षा मोठा व्यक्ती गेला ना, देश रडतो. त्याच्यापेक्षा मोठा व्यक्ती गेला तर महाराज जग रडतं. पण माऊली ज्ञानोबराय समाधीस्थ होत असताना जगाचा मालक रडत होता. हा माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार आहे, ध्यान ठेवा. एवढा मोठा संत होणं शक्य नाहीये, म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणजे या जगाचा बाप आहे, ध्यान ठेवा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर आहे का नाही महाराज? बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. आणि ज्याचा बाप गेला ना महाराज, त्याच्या घरामध्ये अंधकार होतो. आणि ज्या दिवशी माऊली ज्ञानोबराय आम्हाला सोडून गेल्या, त्यावेळेस आम्ही सगळी लेकरं अनाथ झालो महाराज. कोण आहे आता आपल्याला? त्याच्यामुळं माऊली, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, आणि लील म्हणजे लीनता. मानवता, उदारता, लीनता ज्यांच्याकडे आहे त्यांना माऊली असं म्हटलं जातं. आणि ती माऊली म्हणजे ज्ञानराज माऊली आहेत, आणि तो जगाचा बाप आहे, ध्यान ठेवा बरं. म्हणून महाराज तो बाप आपल्याला सोडून गेला, पण त्याने दाखवलेल्या मार्गावर आपण चालायचंय. आणि आपल्या हृदयामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी सांगितले म्हणून देवाचं नामचिन्ह साठवायचंय. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदयी मंदिरे स्मरा कारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. आज मंदाजी बाबाचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. गोविंद भाऊची ही खूपच इच्छा असते, महाराज तुम्ही आलं पाहिजे. आणि प्रेमासाठीही येणं महाराज इतक्या लांबून प्रवास करणं साधी गोष्ट नाही. पण आता आणखी प्रवास करून तिथं जायचे कथेला. त्याच्यामुळं गोड असं महाराज निवेदन आहे. आणि सगळे प्रेमाची मंडळी असल्यामुळे यावं वाटतं महाराज. आणि मग गोड असं निवेदन आहे, आणि सर्वांचं प्रेम आहे, बेटकर परिवारांचं प्रेम आहे. आणि मुंजाजी बाबा जाऊन आज तब्बल महाराज 2 वर्ष पूर्ण झालेले, ध्यान ठेवा. आणि त्यांचं आज्यावरती खूप प्रेम होतं महाराज. सकाराम दादाचं आहेच आणि दत्ताराम दादाचं आहेच, पण गोविंद भाऊचं विशेष बाबावरती प्रेम आहे. म्हणून एका घरातला बाप गेला म्हणजे ते घर पोरकं होत असतं, ध्यान ठेवा. जसे जगाचा बाप माऊली ज्ञानोबा गेले त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र नाही भारत देश पोरका झाला, तसं हे बेटकर घरानं बाबा गेले त्यावेळेस पोरकं झालं, ध्यान ठेवा. यांच्या अंगावर किती जरी श्रीमंत व्यक्तीची थाप पडू द्या, नाही नरेंद्र मोदीची जरी थाप पडली तर बापाची जी थाप असते ना ते प्रेम पुन्हा मिळत नाही, ध्यान ठेवा. म्हणून बापानं आपल्यासाठी खूप काबाड कष्ट घेतलेले आहेत. मुंजाजी बाबांनी, मुकदम बाबांनी. महाराज प्रपंच असाच फाटका तुटका प्रपंच पण थाटात आज उभा केला आहे. आज एवढं सगळं महाराज वैभव जे आहे ना ही त्यांची पुण्य आहे. त्यांनी आपल्यासाठी कष्ट खाल्लेत आणि बापानं आपल्यासाठी एवढे कष्ट खाल्लेत म्हणून आज महाराज त्यांच्या आवृत्ती ही कर्मातलं हे कर्म आहे दादा, ध्यान ठेवा. म्हणून हे कर्म आहे. बाप असतो मी सतत सांगत असतो, म्हणून भाऊला ती आम्हाला आवडतं कविता म्हणून एवढी म्हणतो आणि थांबतो महाराज. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या, खमीस खवाटी फाटलेल
सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेल आली जत्रा गावाची बाप बाजारी जायाचा उधार पादार कापड पोरांना आणायचा जुन्या फाटक्या सदऱ्यावर बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन ढांगाधुंग्या हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन शेत मळ्याला विकीन आमुचं दुखलं खुपलं आमुचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा घालोनी पाटकोळी बाप डॉक्टर दावायचा असा कनवाळू माझा बाप असा कनवाळू माझा बाप जेव्हा सोडूनिया गेला वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला तसा वनवासी झाला मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्याची सेवा करा एकदा मायबाप गेले ना पुन्हा महाराज इथं काही मिळत नाही कौन सी चीज हो यहाँ नहीं मिलती कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती लेकिन बाप नहीं मिलता सगळं मिळतंय म्हणून महाराज आयुष्यभर त्यांची सेवा केलेली आहे आणि त्यांच्या पश्चात आमचे सखाराम बाबा आणि दत्ताराम बाबा काका यांनी महाराज मुंजाजी बाबाचं हे गोड पुण्यस्मरण केलेलं आहे या बेटकर परिवाराला पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर